नमस्कार, मी शशिकांत सोनू गावडे, कल्लादरपैकी एक प्रमुख गावकर आणि सहकारी माझे सर्व गावकर. गेली 25 वर्ष दीपकभाईच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवत आलेलो आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या एकोप्यानुसार आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता गेल्या 1 वर्ष झालं जो GR आला, जी जमीन क्रेल टायटल आहे त्या जमिनीचा GR झालेला आहे, परंतु खाजगी वणी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्ही ते वाटप थांबवलेलं आहे. आम्ही गावाल्याने थांबवलेलं आहे. आणि तशी चर्चा मीटिंग माऊली मंदिरमध्ये 3-4 महिन्यापूर्वी झालेली आहे. त्यावेळी त्या मीटिंगला पण दीपकभाई होते, पत्रकार होते. आणि कारण जोपर्यंत खाजगी विषय मिटत नाही तोपर्यंत जमीन वाटताना बऱ्याच अडचणी निर्माण होतील. कारण खाजगी वनेमध्ये 50% शेतकरी आहेत आणि क्लिअर टायटलमध्ये 50% शेतकरी आहेत. आज जी चर्चा झाली त्याच्यात खाजगी वनेचा जो विषय आहे तो 8 दिवसामध्ये मुंबईमध्ये मीटिंग घेऊन तो मार्गस्थ लावेल. आणि त्याच्यानंतर सगळ्याला एकत्र घेऊन GR झाल्यानंतर वाटपचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने एका मताने गावाच्या एकोपाने आणि दीपकभाईंच्या मार्गदर्शनाखाली, शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि गावाच्या जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सोडवण्यात येईल. तथ्य म्हणजे काय आहे, जे खाजगी वने जमीन जास्त लागलेली आहे. म्हणजे साधारण समजा जर 100 एकर, एक उदाहरणार्थ समजा आता 5000 एकर जमीन आहे तर त्याच्यातली 2000 एकरच जमीन क्लिअर आहे. 3000 एकर जमीन एक उदाहरण सांगितलं ती खाजगी वने लागलेली आहे. ह्या अडचणीमुळे गाववाल्यांनी थांबवलेलं आहे. कुठे दीपकभाईंनी थांबवली नाही किंवा पालकमंत्र्यांनी थांबवले नाही आणि कोणी अशी थांबवले. फक्त हे गाववाल्यांनी आमच्या सोयीसाठी जोपर्यंत खाजगी वनेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ही आम्ही गाववाल्यांनी थांबवलेले आहे. खाजगी वनेचा समजा उद्या 8 दिवसात प्रश्न निकाली लागला तर वाटप ताबडतोब चालू होईल. त्यात काय वाटपाला अडचण काही येणार नाही. त्याला ह्याच्यात भाईंचा कुठलाही स्वार्थ नाही किंवा कुठलाही दोष नाही. कारण हा विषय आहे तो काही लोक राजकारणी त्याच्यात भांडवल केलेलं आहे. हा गाववाल्यांनी किंवा शेतकऱ्यांनी किंवा कबलातदारांनी कुठं काय भांडवलाचं कुठे केलेलं नाही. आणि कुणावर दीपकभाईवर म्हणा किंवा बाकी कोणावर कुठच्याही पालकमंत्र्यावर असं कोणावरही रोष ठेवलेला नाही आजपर्यंत. चुकीचा संदेश कसा आहे, लोकांना ज्यावेळी कुठलाही आतापर्यंत जी ग्रामसभा झाल्या, ग्रामसभा 2 झाल्या आणि कुठल्याही ह्याच्या जमिनीच्या संदर्भात आतापर्यंत ज्या मिटिंग झाल्या, जे निर्णय झाले ते माऊली मंदिरमध्येच झालेले आहे. कुठेही असं झालेलं नाही. आज वस्तूच्या आंबोलीच्या वतीने जर सांगायचे असेल तर कसं आहे, दीपकभाई ज्यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते त्यावेळेपासून त्याने ह्या कबलातदार गावकरच्या विषयात पुढाकार घेऊन स्वतःचा पैसा खर्च करून आम्हाला ह्याच्यात मुंबईपर्यंत जे मंत्रालयात फिरवलं गेलं हे दीपकभाईंनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दीपकभाई मंत्री झाले, आमदार झाले. आमदार झाल्यानंतर आज मंत्री झालेत, आज मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत. तर त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी कॅबिनेट मंत्री असताना आमचा हा आंबोलीचा प्रश्न सोडवावा आणि जे एवढी वर्ष हे घेतले, कष्ट घेतले, त्याचं फळ श्रेय कुठंतरी त्यांना मिळावं. हे आरोप आणि प्रत्यारोप जे होत आहेत आणि करतायत ही राजकीय मंडळी करतायत, त्याच्यात काही अर्थ नाही. त्या जनतेच्या दृष्टीने तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे. आज बघितलं तर श्रेय जे आहे ते आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे दीपकभाईंनाच श्रेय दिलं जातं. काही मंडळींनी याच्यात भाग घेतला, काही भाजपच्या वतीनं देखील प्रयत्न केले गेले, असं नाही. पण ज्यावेळी युती सरकार होतं त्यावेळी भाजपच्या वतीने देखील प्रयत्न केले गेले आणि त्यांनी कुठंतरी आमची तयार केलेली फाईल, दीपकभाई त्यावेळी पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना चंद्रकांतदादा पाटलांच्या महसूल खातं होतं, चंद्रकांतदादा पाटील होते महसूल मंत्री. त्यावेळी त्यांच्या दालनात देखील त्यांनी मिटिंग लावली. त्यावेळी पालकमंत्री दीपकभाईच होते. आणि श्रेय घेताना भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला श्रेय जातं, कारण त्या 2 पक्षाच्याच नेत्यांनी आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. ह्याच्या पलीकडे दुसरा कोणीही जाऊ शकत नाही. त्या बैठकीत दीपकभाईंनी एकच सांगितलं होतं, आंबोलीचा प्रश्न जो आहे तो आमचा वाटपाचा प्रश्न रेंगाळला होता, तो आम्ही ग्रामस्थांनी तो ठेवला होता. कारण जमीन जी आहे ती बरीच 70% जमीन ही खाजगी होणे लागली होती. आणि जर आज शेतकऱ्यांना वाटप सुरू केलं असतं तर आमच्या सर्व शेतकऱ्यांना समान हक्काने जमीन मिळाली नसती. ह्याच्यासाठी आज दीपकभाईंनी एक शब्द दिला आहे की येत्या 8-10 दिवसात हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून खाजगी वने उठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि खाजगी वने उठल्यानंतरच आम्ही तो जमीन वाटप करून घेऊ.
आम्ही दीपकभाईंनी दिलेल्या शब्दावर नेहमीच समाधानी आलो. आता 25 वर्ष त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी दिलेला शब्द प्रत्येक वेळी पाळलेला आहे आणि तो पूर्ण केलेला आहे. आम्ही समाधानी आहोत शेतकरी. माझं नाव रामचंद्र गोविंद गावडे. ची आंबोली कबलायतदार गावकर कृती समिती आहे. कृती समितीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि आमचे गावचे कबलायतदार गावकर ग्रामस्थ सर्व उपस्थित होतो. 20-25 लोक उपस्थित होतो.